बघा आज महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी कोकणातून ठाण्यामध्ये आलेलो आहे आणि प्रभाग क्रमांक 12 मध्ये मी आज आहे। या प्रभाग क्रमांक 12चे उमेदवार नारायणरावजी पवार, राजेशजी मोरे साहेब, काजलजी गुणीजन आणि माधुरीताई मेटांगे यांच्या प्रचारार्थ मी या ठिकाणी आहे। खर तर मी कोकणातनं इतिहास घडवून या ठिकाणी आलेलो आहे। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीतनं आम्ही कोकणामध्ये 100% यश मिळवलेलं आहे। त्या ठिकाणी 21-0 विरोधकांचा सुपडा साफ केलेला आहे। आज तो त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी आज मी ठाण्यामध्ये आलेलो आहे। खर तर हे ठाणे स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचं हे ठाणं आहे आणि या ठाण्यामध्ये फक्त भगवा चालतो, याच्या व्यतिरिक्त काही चालत नाही। आज शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचा भगवा या ठिकाणी महानगरपालिकेवरती डवळानी फडकवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। आणि मी आज वातावरण पाहतोय, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीमागे ही ठाण्याची जनता ठामपणे उभी आहे असं दिसत आहे। येत्या 15 तारखेला त्यांचं हे मतदान या पेटीमध्ये जाईल आणि मला खात्री आहे या प्रभाग क्रमांक 12 मधून रेकॉर्ड ब्रेक मतदान होईल आणि हे चारही उमेदवार या ठिकाणी विजय होतील अशी मला या ठिकाणी खात्री आहे। सत्तेच्या जीवावर अनेक दबाव तंत्र वापरून या ठिकाणी इलेक्शन केलं जात आहे, काय सांगाल? हे बघा, हे प्रत्येक वेळेला ज्यावेळेला निवडणुका जिंकता येत नाही त्या विरोधक हे अशा पद्धतीच्या भूमिका सातत्याने मांडत असतात। मला वाटतं या सगळ्याच त्यांच्या भूमिका प्रत्येक निवडणुकीमध्ये राहिलेल्या आहेत, तरी देखील सातत्याने महाराष्ट्रातली जनता, मुंबईची जनता आणि ठाण्याची जनता महायुतीच्या पाठीमागे राहिलेली आहे। त्यांच्या पाठीमागे आता कुठलंही मतदान उरलेलं नाही किंवा जनमत नाही, त्यामुळे वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये हे सगळे विरोधक आहेत आणि अशा पद्धतीच्या भूमिका ते वारंवार मांडत आहेत। परंतु महाराष्ट्रातली आणि ठाण्यातली जनता विकासाला मत देते आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहते। याची पुनरावृत्ती या ठिकाणी होईल अशी मला खात्री आहे।